सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 साठी भाजपाने रणसंग्राम फुंकला आहे। शेळगी परिसरात भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेपुढे पूजा अर्चा करून या कार्यालयाची सुरुवात झाली। प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शिंदे आणि डॉक्टर किरण देशमुख या भाजपाच्या 4 अधिकृत उमेदवारांसाठी हे संपर्क कार्यालय निवडणूक लढतीचे मुख्य केंद्र ठरणार आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक सिद्धय्या स्वामी हिरेमठ, बसवराज इटकळे, जावळे, श्रीपाद घोडके, प्रभुराज विभूते, भीमाशंकर रजभले यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक केदार उंबरजे हे कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला भाजपात प्रवेश देऊन एक मोठी संधी दिली। शेळगीचा विकास हाच आता आमचा ध्येय आहे। भाजपाच्या पॅनलला भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक विकासाचे काम करत असताना देखील या शेळगी परिसरामध्ये देखील हॉस्पिटल पाहिजे, त्यासाठी आदरणीय डॉक्टर किरण देशमुख असतील, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक या ठिकाणी हॉस्पिटल देखील या ठिकाणी उभा केलेला आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करणार आहे की मी देखील आज आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये मला आदरणीय विजयकुमारजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांच्या आशीर्वादाने मी आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये मला या ठिकाणी सामील करून घेतला। आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करताना म्हणाले, सोलापूर शहराचा आणि विशेषतः शेळगी भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपाच्या उमेदवारांना संधी द्यावी लागेल। मोठ्या मताधिक्याने आमच्या पॅनलला विजयी करा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष आपल्या या सोलापूरकडे आहे आणि या सोलापूरचा विकास व्हावा। जेव्हा आम्ही त्यांना निधी मागितलं, विशेष निधी आपल्याला आमदार निधी किंवा इतर निधी फार कमी प्रमाणात असतो, पण त्याला आपल्याला एवढं सगळं विकास करण्यासाठी फक्त केवळ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विशेष निधी म्हणून आपल्याला जे देतात त्यातूनच हे सगळे कामं होऊ शकतात आणि मी त्यांचाही आभार मानतो आणि यापुढेही त्यांच्याकडून आपण निधी आणूया आणि या सोलापूरचा विकास करत असताना शेळगीचाही विकास त्या झपाट्याने व्हावा पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळे करीत होतो। आज तुम्ही इथं आलात, एवढं तुम्हाला सगळ्याला विनंती करते की भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आपण अनेक वर्षापासून शेळगीत राहतो आणि आपण सगळे नागरिक जे आपले मतदार आहेत, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य आमच्या पाठीमागे राहिलं। या वेळेलाही आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांवर ठेवावं। प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार प्राध्यापक नारायण बनसोडे हे आपल्या टॅगलाईनचा उल्लेख करत म्हणाले, प्रारंभ नव्या पर्वाचा, संकल्प प्रभागाच्या विकासाचा। या ब्रीदवाक्यासह आम्ही 4ही उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। जनतेने आम्हाला संधी दिली तर शेळगीचा कायापलट करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील या महत्त्वाच्या प्रभागात आता भाजपाने आपला विकासाचा अजेंडा जोमाने मांडण्यास सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाचे हे जनसंपर्क कार्यालय आता पुढील दिवसात गजबजत राहणार असल्याचे निदर्शनास येत आहे। विकासाच्या वचनांनी सुरू झालेली ही निवडणूक मोहीम आता मतपेटीत कशी उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे।